धार्मिक तणावानंतर अहिल्यानगरच्या कोटला गावात पोलिसांचा रूट मार्च, रांगोळीमध्ये आयलो मोहम्मदचा उल्लेख केल्यानं तणाव, रास्ता रोकोच्या वेळेला दगडफेकीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज, 7 पोलीस जखमी, 30 आंदोलनकर्ते ताब्यात. सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक शासन करणार, हे जाणीवपूर्वक होत आहे का बघावं लागेल. कोटलामधील घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया. आयलो मोहम्मदचा एवढा विरोध का? महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू, मराठा, ओबीसी, बंजारा, धनगरांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न, काठोलमधील घटनेनंतर इम्तियाज जलील यांचा आरोप. एमआयएमचे अध्यक्ष अझदुद्दीन ओवेसींच्या दौऱ्याच्या दिवशी कोल्हापूरमध्ये तणाव, ओवेसींना हिंदुत्ववादी संघटनांचा विरोधानंतर ओवेसींकडून पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि मशिदीमध्ये नमाज पठण रद्द. कोल्हापुरात येऊ नका म्हणता, मी पाकिस्तानात जाऊन तिथल्या टीव्ही चॅनलवर पाकिस्तान दहशतवाद पसरवत आहे बोललो होतो, अझदुद्दीन ओवेसींचं विरोधकांना प्रत्युत्तर. अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला, चंद्रपुरातील राजुरा, नांदेडच्या नवामोंढा आणि वाशिममध्ये भव्य मोर्चे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात 2 तास बैठक, देवाभाऊंनी आमचं समाधान केलंय, कायदेशीर बाबींमध्ये ते स्वतः लक्ष घालणार आहेत. बैठकीनंतर प्रकाश शेंडगेंची माहिती. राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान, पंचनाम्यांचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार, नुकसान भरपाई वाटप सुरू, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेटी, शेलार बंधूंच्या दोन्ही मंडळांकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 32 लाख, तर प्रवीण दरेकरांच्या मंडळाकडून 55 लाख आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून 5 लाखांची मदत. राज्यातील पूरग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ, 10वीच्या विद्यार्थ्यांना 1 ऑक्टोबर तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार. ज्या गाढवाने आरोप केले त्या गाढवाने येऊन पाहिलं, कॉलेज बघावं. भाजपचे नेते अशोक शेळके, नाहितेंद्र ठाकूर यांचं आव्हान, विरारच्या विवा कॉलेजमधील गरब्यासंदर्भात कथित चॅट झालेत व्हायरल. धनगर आणि धनगड हे एकच आहेत असं म्हणत सुप्रीम कोर्टाचे वकील विठ्ठल आदित्य यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, दीपक बोऱ्हाडेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र त्यांनी लिहिलंय. ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि बंडू जाधव यांनी घेतली दीपक बोऱ्हाडेंची भेट, आमदार कैलास पाटीलही उपस्थित. धनगर आरक्षणासाठी बोऱ्हाडेंचं मागील 14 दिवसांपासून उपोषण. आरक्षणाच्या मुद्द्यावर आज अमरावतीमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा निघणार, मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी होणार असल्याची माहिती. आदिवासी आरक्षणात बंजारा समाजाला स्थान न देण्याची मागणी. महाराष्ट्र काँग्रेस विरोधात गुन्हा दाखल, भाजपचे सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडेंची तक्रार, जनतेची दिशाभूल करणाऱ्या पोस्ट केल्याचा आरोप. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून जेनझी आंदोलन या नावाखाली केलं होते पोस्ट. 5-6 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात शेतीचं किती नुकसान झालं याचं पूर्ण सर्वेक्षण करून नुकसानीचा आकडा सांगू, 4 ते 5 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती. फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेटी, शेलार बंधूंच्या दोन्ही मंडळांकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 32 लाख, तर प्रवीण दरेकरांच्या मंडळाकडून 55 लाख आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून 5 लाखांची मदत. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या सीना नदीला पूर, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. सोलापूरचे शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मोबाईलवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद, नागरिकांच्या तब्येतीची केली विचारपूस. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाणे जिल्ह्यामधल्या अतिवृष्टीबाबत आढावा, जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यासह मनुष्य आणि पशुहानी टाळण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून पाहणी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार मदत करणार, पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही. सोलापुरात मदत वाटप करताना 2 सरपंचांमुळे थोडा वाद झाला. 2 सरपंच म्हणाले, या गावाला मदत मिळाली आहे, आम्हाला मदत द्या. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. बीड आणि धाराशिव जिल्ह्यावरून सीमेवरून वाहणारी मांजरा नदी आजही पात्राबाहेर, पूर आल्यानं मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, ड्रोनच्या दृश्यांमधून पुरामध्ये झालेलं विदारक परिस्थिती समोर. लातूर जिल्ह्यामधल्या कानडी बोरगाव इथे भाजप आमदार रमेश कराड यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी केली मदतीची याचना, व्यथा मांडताना काही शेतकरी रडता रडता जमिनीवर कोसळले. धाराशिवच्या भूम परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन जागेवरच सडलं.
काढणीला आलेलं पीक सडल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका. आता तोंडाशी आलेला घास हिरावल्यानं खत बियाणांचा खर्च निघणं सुद्धा मुश्किल. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या बिटरगावला 15 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा सीना नदीच्या पुराचा फटका. प्रशासनानं आम्हाला मदत केली. तहसीलदार शिल्पा ठोकरे रात्री 2 वाजता गावामध्ये आल्या. प्रशासनाच्या मदतीवर बिटरगावचे ग्रामस्थ समाधानी. जळगावच्या किरणा नदीनं रौद्ररूप धारण केल्यानंतर चांदसर गावामध्ये हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. शेतामध्ये पाणी शिरल्यानं केळी, मका आणि कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावात अतिवृष्टीमुळे एरंडोल तालुक्यामधल्या गावांना मोठा फटका. अंतुर्ली शिवारामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोसंबी बाग जमीनदोस्त. मुसळधार पावसानं धुळ्यामधल्या वडेल शिवारात शेतीचं मोठं नुकसान. 5 एकरातील शेवगा पिकाची हानी. रामदास मोरे या शेतकऱ्यांना नुकसान झाल्यामुळे फोडला हंबरडा. गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर आणि बॅकवॉटरचा मोठा फटका. गुमलकोंडा गावामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. घरात पाणी घुसल्यानं जीवनोपयोगी साहित्याचं नुकसान. जळगाव जिल्ह्यामधल्या पाचोरा तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा. हिवरा नदीकाठावरील एक घर कोसळल्यानं एका लहान चिमुकल्याचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्यानं त्याला रुग्णालयामध्ये हलवलं. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक. नांदेडमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाणांच्या घराकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणेंच्या निवासस्थानाच्या समोर संभाजी ब्रिगेडचं डफली वाजवत आंदोलन. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. किशोरी पेडणेकर पुन्हा महापौर. समर्थकांकडून व्हिडिओ व्हायरल. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई मनपा निवडणुकीची तयारी सुरू. तर मुंबईचा महापौर मराठी होणार आणि मनसेचा होणार. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचा दावा. महापौर कोणाचा होणार यावर भाष्य करायचं नाही. दोन्ही पक्षांवर आम्ही बोलणार नाही, पण मुंबईकर नागरिक त्यांना त्यांची जागा दाखवेल. महापौर पदाच्या दावे प्रतिदाव्यांवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. महेंद्र दळवी यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा करणं चुकीचं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सायली जाधव यांची टीका. दळवी यांच्यात हिंमत असेल तर तटकरे यांच्यासोबत विकासाच्या मुद्द्यावर बोला. सायली जाधव यांचं आव्हान. नवी मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश. रायगडमधल्या शिंदे सेनेचे युवा सेना सचिव रुपेश पाटील आणि तेजस डाके अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश. उरणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. पुणे जिल्हा व्यापारी आघाडीचे माजी अध्यक्ष स्वप्नील शहांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क झाला असल्याची स्वप्नील शहांची माहिती. प्रवीण दरेकरांची स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड. प्रवीण दरेकरांना मंत्रिपदाचा दर्जा दिलाय. राज्यामध्ये महाराष्ट्रात स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाची सरकारकडून स्थापना. ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय पालघरमधील मुरबे गावातील प्रस्तावित बंदराची पर्यावरण विषयक जनसुनावणी रद्द करण्याची मागणी. मुरबे पंचक्रोशी सरपंच आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. शिंदे सेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी दिव्यांग मुलं आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत खेळला गरबा. सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंच्या म्हणण्यानुसार हा उपक्रम राबवतोय. शायना एनसी यांची प्रतिक्रिया. अंबरनाथच्या कुंडोलीमध्ये जय भवानी नवरात्रोत्सव मंडळाकडून तरुणाईला नशामुक्तीची देण्यात आली शपथ. सायनामधल्या प्रतीक्षानगरमध्ये सप्तशृंगी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचं 19वे वर्ष धूमधडाक्यात साजरं. मुंबईतल्या नायगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचं यंदा 82व्या वर्षामध्ये पदार्पण. मंडळानं यावर्षी पुरातन महादेव मंदिराचा सुंदर देखावा साकारला. नायगावची भवानी माता चंदनाची देवी म्हणून प्रसिद्ध. अंबरनाथमध्ये बंगाली समाजाच्या वतीनं दुर्गापूजेचं आयोजन. ऑर्डिनन्स फॅक्टरी परिसरामधल्या दुर्गोत्सवाचं यंदाचं 82व्या वर्ष. देवीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. अंबरनाथमध्ये अष्टमीच्या निमित्तानं महालक्ष्मी पूजनाचं आयोजन. तांदळापासून देवीचा मुखवटा आणि घागरी फुंकण्याची प्रथा. ब्राह्मण सभा महिला शाखेकडून महालक्ष्मी पूजेचं आयोजन. पनवेल बालसुधारगृहामधून 5 मुली पळून गेल्यानं खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान या पळून गेलेल्या 5 मुलींपैकी 3 मुलींचा शोध घेण्यात पनवेल शहर पोलिसांना यश. शिंदे सेनेचे माजी महापौर ललित कोल्हेंना फार्म हाऊसवरील बनावट कॉल सेंटर प्रकरणी पोलीस कोठडी. ललित कोल्हेंसह 7 जणांना पोलीस कोठडी. बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्व आरोपींना अटक. मीरा भाईंदरमध्ये पाळीव प्राण्यांसाठी महाराष्ट्रामधील पहिली शवदाहिनी सुरू. नवघर रोड परिसरामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून शवदाहिनीचं उद्घाटन. एडीएमसीचं शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या 4 वर्षीय मुलीचा मृत्यू. उपचारासाठी प्राणवीला रुग्णालयामध्ये दाखल केल्यावर तिची प्रकृती ठीक असल्याचं सांगत रुग्णालयानं नातेवाईकांना घरी पाठवल्याचा आरोप.
या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली ते सांगण्याची बातम्यांचा ओघ TV9 मराठीवर सुरू आहे.